आवाज सर्वसामान्यांचा। भारतीय जनता पार्टीच्या मोर्चाच्या खटाव तालुका उपाध्यक्षपदी एनकुळचे सुपुत्र बापूराव हांगे यांची निवड करण्यात आली आहे। ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष तसेच एनकुळ गावचे सुपुत्र सदाशिव भाऊ खाडे यांनी बापूराव हांगे यांच्यावर विश्वास दर्शवित खटाव तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। यामुळे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यातील संघटन आणखी मजबूत होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। शाळेचा दर्जा, समाजाच्या अडचणी सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे बापूराव हांगे यांनी यावेळी आश्वासन दिले। यावेळी ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी बापूराव पोपट हांगे यांना निवडपत्र देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सरपंच सुदाम खाडे, भाजपचे नेते नितीन जगताप, ज्ञानेश्वर खाडे उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत इनकोळ खरमाटे वस्तीवरती। तर इथं बापूराव हांगे यांची नुकतीच खटाव तालुका ओबीसी सेल उपाध्यक्षपदी निवड झाली। तर काहीतरी त्यांची एक करून दाखवण्याची इच्छा आहे की काही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे संस्था वगैरे अमुक शाळा अशी असतील, तर त्यांच्याकडे आपण जाणून घेतो काय त्यांनी बोला। नमस्कार, मी बापूराव पोपट हांगे, राहणार एनकुळ, तालुका खटाव। माझ्यावरती राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ आणि आमचे गावचे सुपुत्र पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष माननीय सदाशिव खाडे यांच्या माध्यमातून खटाव तालुक्याची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। आणि याची नियुक्ती मला गेले 8 दिवसापूर्वी माझ्याकडे पूरत केलेलं आहे। तर त्या पदाला योग्य ते न्याय मिळण्यासाठी किंवा योग्य त्या पदाचा मी वापर किंवा चांगल्या पद्धतीने समाजासाठी न्याय देण्यासाठी मी हे पद घेतलेलं आहे। तुम्ही आता बोलला मग शाळेविषयी जरा नाराजी व्यक्त केली, मी काय तुम्ही शाळेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या खटाव तालुक्यातच म्हणलं तर काय किंवा राज्यामध्ये जर का आपण अवस्था बघितली, मी माझ्या गावामधील मागच्या 4 महिन्यामधून जे मी पाहतोय, तर आपण बघतोय की वाद चाललाय की ओबीसीचं आरक्षण की मराठा समाजाचं आरक्षण की एनटीचं आरक्षण। हे आरक्षण आपण पाहता पाहता विद्यार्थ्यांची प्रगती किती होते, विद्यार्थ्यांच्याकडे दुर्लक्ष किती होते, तर हे बघितलं असता तर विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेतल्यांची प्रगती खूप कमी आहे। आणि ह्याला कारणीभूत त्यांचा पालक धरायचा की त्या काम करणारा शिक्षक जबाबदार धरायचा। कारण ज्यावेळेस आम्ही एनकुळ शाळेत असतील, खटाव तालुक्यातल्या काही शाळा असतील, यांना व्हिजिट केला तर मुलं 5वीला जायला लागले तर त्यांना गणित वजाबाकी, बेरीज गुणाकार वजाबाकी येत नाहीये। तर हितली झालेली ही दुर्दैवी अवस्था हे जर का पाहिलं तर खरंच ओबीसी समाजाच्या मुलांच्यासाठी आपण योग्य ते राजकारण करण्यासाठी समाजात आलो का, की आपण नुसतं राजकारण हे फक्त घोषणा देण्यापुरतंच करायचं का? मग हे येणाऱ्या तरुण पिढीच्या मुलांच्यासाठी किंवा तरुण पिढीसाठी की आपण आपला मुलगा किती पद्धतीनं शिकतोय, की चांगल्या पद्धतीने शिकतोय का, त्याला आरक्षण आपण मागतोय, मग आरक्षण मागत असताना त्याची गुणवत्ता किती आहे हे पण तेवढ्याच पद्धतीनं बघणं गरजेचं आहे। मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनुषंगाने जे ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मी जिथं त्यांना आपल्याला न्याय मागायचा असेल तिथं मी चांगल्या पद्धतीनं, आता मला जयभाऊने ताकद दिलेलं आहे आणि मी पक्षवाढीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे। पण ह्याबरोबर ओबीसी समाजासाठी जे आम्हाला अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी मी योग्य त्या ठिकाणी त्यांना पाठीशी उभं राहणार आहे समाजाच्या। म्हणजे तुम्हाला असं का वाटलं, म्हणजे थोडंसं एक दुसऱ्या तुम्ही पक्षातून इकडं या पक्षातून एक तुम्हाला उपाध्यक्ष मिळालं, म्हणजे असं नक्की काय असं बदल का वाटला करावा? मी गेले 20 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर माननीय रणजितसिंह देशमुख यांच्याबरोबर मी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे। पण सत्तेमध्ये असल्याशिवाय आणि आपण कुठलेही पाऊल उचलू शकत नाही। आणि मी जे काय आता उठाव करत होतो, तर ह्या उठावाच्या मागे मला ताकद हवी होती
ताकद मला ज्या भाऊंच्या माध्यमातून मिळालेलं आहे, अच्छा. आमचे पिंपरी चिंचवडचे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे असतील त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यामुळं ह्या पदाला मी योग्य ते वापर द्यायचा न्याय तर शेवटी तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडे कसं लक्ष द्याल? एक विद्यार्थ्यांची फार मोठी समस्या आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी जर बघितलं तर त्यांच्या मंथन परीक्षा असतील, NNS परीक्षा असतील, त्यांचे जे शिष्यवृत्ती असेल, हे पण त्या प्रत्येक गावातील मी जाऊन प्रत्येकाशी शिक्षण समितीशी बोलून मी त्यावरती हे करेन. त्याचबरोबर खटाव तालुक्यातून प्रत्येक गावातून जाणाऱ्या मुलं आहेत असतात, तर त्यांना दळणवळणाची खूप STचा म्हणा किंवा त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्याचा म्हणा खूप अभाव आहे. त्या मुलींच्या खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, जेणेकरून आमच्या OBC समाजाच्या मुलींना त्यांना घरून न्यायला आणायला सोडवायला वाहनं नाहीत आणि ST महामंडळाच्याकडून खूप त्यांच्याकडून वेळेत ST न मिळत नाही, तर त्यांना नक्की गैरसोय होते. तर त्यांना आपण न्याय द्यायचं एक चांगल्या प्रकारचं काम करू. अच्छा. पण शेवटी आता काय सांगाल तुम्ही? शेवटी तुम्ही एक नुकतंच तुम्ही पदभार स्वीकारला आहे, तर कुठल्या पद्धतीनं म्हणजे न्याय द्यायचं काम करणार? समाजामध्ये OBC समाजामध्ये इतकी खूप दयनीय अवस्था आहे. सगळ्यात 100% आमचा OBC समाज सुधारलेला नाही आहे. काही एक 20% समाज सुधारला म्हणजे अख्खा समाज सुधारला असं झालं नाही. त्यामध्ये 12 बलुतेदार समाज असतील, OBC आला, त्यामध्ये सर्व जाती आमच्या OBC मधल्या आहेत. त्या समाजाला 10% नोकरदार वर्ग झाला म्हणजे समाज सुधारला असा होत नाही. तर ज्या मागास वर्गातला आमचा समाजाच्या ज्या काय अडचणी असतील, त्यांच्या तालुका ठिकाणच्या असतील, महसूलच्या असतील, त्यांच्या पंचायत समितीच्या काय अडचणी असतील, त्यांना योग्य ते न्याय द्यायचा आपण ह्या माध्यमातून काम करू. जर त्यांच्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं मी काम नक्कीच करेन. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.